श्री स्वामी समर्थ. नमस्कार ताई आणि दादांनो, स्वामी छंद या आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 12 ऑगस्ट बुधवार रोजी आषाढ अमावस्या. उद्या 12 ऑगस्ट म्हणजे दीपपूजनाची अमावस्या आलेली आहे आणि ही सर्वात मोठी अमावस्या आहे. या दिव्याच्या प्रकाशाने आषाढ अमावस्येला माता लक्ष्मी आपल्या घरात खेचून येते आणि अखंड टिकून राहते. आपल्या या पैशाविषयी समस्या असतात त्या दूर करते आणि आपली सर्व स्वप्नपूर्ती माता लक्ष्मी करत असते. म्हणून ही आषाढ अमावस्या अगदी आनंदाने भरभराटीने आपल्याला साजरी करायची आहे. दिवे धुवून पुसून स्वच्छ करून दिवे लावून लखलखाट करून दिव्यांचा उजेड करून आपल्याला ही अमावस्या साजरी करायची असते. तर बघा, दीप अमावस्याचा प्रारंभ होणार आहे मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट. अमावस्या प्रारंभ रात्री 1:53 सुरू होतं व बुधवार दिनांक 12 ऑगस्ट अमावस्या समाप्ती रात्री 11:06 होत आहे. तर आपण दीप अमावस्या 12 ऑगस्ट बुधवार या दिवशी साजरी करणार आहोत. आषाढ अमावस्या म्हणजे दीपपूजनाची अमावस्या. तर काय करावे, काय टाळावे आणि प्रत्येक आईने कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, संपूर्ण माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत. दीपपूजनाची अमावस्या बुधवारी आली आहे आणि चुकूनसुद्धा या दिवशी कोणीही मांसाहार मद्यपान करू नका. सात्विक जेवण या दिवशी करायचं आहे. तसेच दीपपूजनाच्या अमावस्याला आषाढ अमावस्या उद्या आपल्याला मुलांना अपशब्द बोलू नका, कधीच बोलू नका. पण या दिवशी तरी नक्की काळजी घ्यायची आहे. मुलांना हात उगारू नका. मुलांवर तुम्ही लाटणे काही वगैरे उगारत असाल, झाडू वगैरे, तर या चुका या दिवशी अजिबात करायच्या नाहीत. तसेच खडे मीठ म्हणजे समुद्र मीठ आणि तुरटीचा खडा. तुरटी इतकी प्रभावी असते आणि अशा शुभ मोठ्या तिथींना तर आपण तुरटी टाकून आंघोळ करतो. तर जी काही नजरबाधा असते आपल्याला आजूबाजूला आपल्याला लागलेली, मुलांना लागलेली, ती संपूर्ण नष्ट होते. म्हणून आवर्जून या 2 गोष्टी अंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत. त्यानंतर अंघोळीनंतर सूर्यनारायणाचे दर्शन झाले. तुम्हाला सूर्यनारायणाला चमचाभर गाईचे दूध पाण्यात टाकून त्या दूध मिश्रित पाण्याने सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायचं आहे. त्याबरोबरच देवघरातील सर्व दिवे, निरंजन, हळदी कुंकवाचा करंडा, तुम्हाला समया वगैरे सर्व स्वच्छ करायचे आहे. तुम्ही आधी स्वच्छ केले असतील तर अतिशय उत्तम, नसेल केले तर या दिवशी सकाळी लवकर करायचं आहे. तुम्हाला देव घासून पुसून ठेवायचे असतील, स्वच्छ करायचे असतील शास्त्रोक्त पद्धतीने, तर अतिशय सोन्यासारखा हा दिवस आहे. तसेच आपल्या देवघरातील देवांना स्वच्छ करा, छान अभिषेक घालून पूजा करायची आहे. अगदी सुंदर दिवस आहे. तसेच देवघरात एक अखंड या दिवशी नक्की लावून ठेवायचं आहे. तसेच वेगळे धूपपूजनाची तुम्ही पाटावर सगळे दिवे मांडून तेलाचे, तुपाचे, निरंजन किंवा समया सगळे दिवे लावून तुम्ही पूजा करावी. आपल्या देवघरात आईने एक दिवा मुलासाठी अखंड नक्की लावून ठेवा. त्या दिव्यात 2 लवंगा टाकायच्या आहेत, 1 कापूरवाडी आणि चिमूटभर हळदसुद्धा त्या दिव्यात अवश्य टाका. माता लक्ष्मीला प्रार्थना करा. तुम्हाला मुलांविषयी, तुमच्याविषयी काय प्रार्थना करायची आहे ते बोलून घ्या आणि त्या दिव्यात या वस्तू नक्की टाका. दिवा दुसऱ्या दिवसापर्यंत विझणार नाही याची काळजीसुद्धा तुम्हाला घ्यायची आहे. कणकेच्या दिव्याने या दिवशी मुलांचे औक्षण करा. दिव्याच्या पूजनाचा सेपरेट व्हिडिओ मी बनवला आहे. तसेच 1.25 मूठ तांदूळ घेऊन ते न धुता शिजवता त्यामध्ये मीठ, तेल टाकू नये. नंतर हा भात आपण ज्या ज्या गोष्टीसाठी वापरणार आहोत तेवढे भाग करावेत. प्रथम आपल्याला पितरासाठी 1 भाग दक्षिणेकडे ठेवावा. एखाद्या पत्रवाळी किंवा कागदावर तो ठेवावा. जरी कावळे येत नसतील तरी इतर पक्षाने खाल्ले तरी चालतील. तसेच पितरांचे स्मरण करावे. ओम पितृदेवताय नमः अशी 1 माळ करावी. तसेच पितृसूक्तम, पितृस्तोत्रम देखील या दिवशी आवर्जून म्हणावे. त्यानंतर बघा, अजून आपल्याला कोठे दहीभात ठेवायचा आहे. तर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जिथे वास्तुपुरुष पुरलेला आहे किंवा ठेवलेला आहे त्या ठिकाणी देखील तुम्हाला दहीभात ठेवायचा आहे. वास्तुपुरुषाचे स्मरण करून जर तुम्ही दहीभाताचा नैवेद्य वास्तुपुरुषांना दाखवला तर निश्चितच घरातील वास्तुदोष देखील दूर होण्यास मदत होते. तर हा उपाय तुम्ही दर अमावस्येला केला तर खूप चांगले सकारात्मक बदल तुमच्या घरामध्ये तुम्हाला दिसून येतील. त्यानंतर आपल्या टेरेसवर जर तुमचे टेरेस असेल तर संपूर्ण टेरेसवर म्हणजेच पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या व्यतिरिक्त ज्या उपदिशा आहेत त्या ठिकाणी देखील संपूर्ण आपल्याला थोडा थोडा दहीभात ठेवायचा आहे. जेणेकरून 8ही दिशांकडून जी निगेटिव्हिटी येत असते ती त्या ठिकाणी रोखली जाईल आणि तिला एक प्रकारची शांतता लाभेल आणि आपल्या घरातले वातावरण मंगलमय होण्यासाठी मदत मिळेल. तर हा देखील उपाय तुम्ही करू शकता.
त्यानंतर पुढचा जो दहीभात ठेवायचा आहे तो आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली ठेवायचा आहे. तो ठेवण्यापूर्वी या दहीभाताचा उतारा आपल्याला मुख्य दरवाजावरून करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तो दहीभात एखाद्या मोकळ्या झाडाखाली ठेवायचा आहे. याने आपल्या घरातील वास्तुदोष, पितृदोष दूर होण्यासाठी नक्कीच मदत होत असतो. फक्त हे उपाय करता असताना आपण विश्वासाने करायला हवेत आणि यामध्ये जर आपण सातत्य ठेवले, जसं की सातत्याने आपण 6 महिने हा जर उपाय केला तर 100% तुमचा वास्तुदोष, पितृदोष दूर होताना तुम्हाला दिसून येईल. तसेच वास्तुदोष, पितृदोष आहे हे कसे ओळखायचे? तुमच्या घरामध्ये सातत्याने कटकटी होत असतील, म्हणजेच विनाकारण जे भांडणे होत असतील. आता छोट्या छोट्या कुरबुरी प्रत्येक घरामध्ये होतात, पण छोट्याशा कारणावरून जर मोठे भांडण होत असेल, तुम्हाला कामात सातत्याने अपयश येत असेल किंवा एखादे काम जे तुमचे होता होता राहून जात असेल, तर निश्चितच तुमच्या घरामध्ये पितृदोष आहे किंवा वास्तुदोष आहे असे समजावे. त्यामुळे ते दोष दूर करण्यासाठी छोटे छोटे उपाय जर आपण दर अमावस्या पौर्णिमेला केले तर ते निश्चितच त्याचा सकारात्मक असा अनुभव पाहायला मिळतो. तसेच थोडासा भात तुम्हाला तुमच्या मुलांवरून उतरवून टाकायचा आहे, तर तुम्ही तसेही करू शकता. त्याचबरोबर पतिदेवांना कोणाची नजरबाधा झालेली असेल, पतिदेवांवरून सुद्धा फक्त भात घ्यायचा आहे. कावळ्याला जेव्हा भात ठेवतो आपण नैवेद्य म्हणून, तेव्हा भातावर थोडंसं दही साखर टाकायचं आहे आणि मुलांची किंवा पतीची तुम्ही नजर काढत असाल तेव्हा फक्त भात घ्यायचा आहे. त्यावर दही वगैरे टाकू नका. फक्त भात 7 वेळा डोक्यापासून पायापर्यंत उतरवून घ्यायचं आणि बाहेर एखाद्या कोपऱ्याला टाकून द्यायचं आहे. कृपया कोणाचा पाय पडेल अशा ठिकाणी टाकू नका. या गोष्टी घडायला नकोत या दिवशी, कारण अमावस्या तिथी असते आणि सर्व इडापिडा, बाधा, नजरबाधा उतरवण्याचीच तिथी असते. पण अशा ठिकाणी टाका जिथे कोणाचा पाय पडणार नाही, कारण जेव्हा जेव्हा आपण आपली इडापिडा काढतो आणि इतरांच्या पायाशी देतो तेव्हा आपली इडापिडा कधीच उतरत नसते. म्हणून जे पण उतरवाल तुम्ही, नारळ उतरवा, दहीभात उतरवा. बघा, या दिवशी मोठी अमावस्या आहे. माता लक्ष्मीला आपल्या घरात खेचून आणण्यासाठी जेवढे काही उपाय करता येतील तेवढे करा. अजिबात या सेवा चुकवू नका. लक्ष्मी श्रीयंत्र असेल, तिची मूर्ती असेल, त्यांना छान असा दुधाने, साध्या पाण्याने अभिषेक घाला. नंतर चांगल्या त्या लाल कपड्यावरती विराजमान करायचं आहे. तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी या सेवा करा आणि माता लक्ष्मीला तुम्हाला कुंकुमार्चनाची सेवा देखील करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला 11 वेळा किंवा 21 वेळा कुंकुमार्चनाची सेवा करायची आहे. तुमच्या कुलदेवीचा टाक असेल, कुलदेवीच्या टाकावर सुद्धा तुम्हाला ओम कुलदेवताय नमः असं म्हणून 11 किंवा 21 वेळा हा मंत्र जपा, कुंकुमार्चन करा. माता लक्ष्मीसुद्धा ओम श्रीमे नमः, ओम श्री नमः असं म्हणत 11 किंवा 21 वेळा कुंकुमार्चन करायचं आहे. नक्कीच सेवा करा, कुंकुवाचा अभिषेक करा आणि या अभिषेक तुम्ही केल्यानंतर स्वतःच्या कपाळालाही हे कुंकू लावा आणि नंतर ते एका डबीमध्ये भरून ठेवा. रोज आंघोळीनंतर महिलांनी हे कुंकू कपाळी लावत जा. सुख सौभाग्यात ऐश्वर्यात इतकी वाढ होईल की अष्टरूपी माता महालक्ष्मी तुमच्यावर कायम प्रसन्न राहील. लक्ष्मीनारायणाची कृपा होईल. तुमच्या पतिदेवाचे कायम रक्षण होईल. त्याचप्रमाणे 11 किंवा 21 लवंगा तुम्हाला एक एक करून माता लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत. आणि आता लवंग अर्पण करताना उजव्या हातात एक लवंग घ्यायचं. एक वेळा तुमच्या मनातील इच्छा बोलून महालक्ष्मी अष्टकाचा पाठ म्हणायचा आहे आणि ती लवंग माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायची आहे. एखादा लाल कपडा माता लक्ष्मीच्या चरणाशी ठेवून द्यायचा आणि त्या लाल कपड्यावरती एक एक लवंग अर्पण करायचं. एक वेळ महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोलता बोलता एक एक लवंग अर्पण करत नंतर दुसऱ्या दिवशी गुरुवार आहे, श्रावण महिन्याचा पहिला दिवस, आणि त्या लवंगा त्या लाल कपड्यात बांधून घ्यायच्या आणि तुमच्या तिजोरीत ठेवायच्या आहेत. कधीच तुमच्या घरात पैसा नाही अशी गोष्ट घडणार नाही. अष्टरूपी महालक्ष्मी माता तुमच्यावर खूप प्रसन्न होईल. असा इतका सुंदर प्रभावी उपाय आहे आणि 100% फळ मिळणार. फळ नक्कीच मिळेल. लक्ष्मीनारायणाची कृपा तुमच्यावर होईल. तुमच्या लेकरा बाळांची प्रगती होईल. काही वेळा काय होते, कष्ट करून सुद्धा हवे तसे फळ मिळत नाही. नशिबाला देवाची साथ मिळत नाही. मुलांना कधी कधी नजरबाधा होऊन जाते. आपली प्रगती कोणाच्या तरी डोळ्यात खूपच असते. अशा शुभ तिथींना जर आपण सेवा केली तर कोणी कितीही नजरबाधा लावू दे, तुमच्या प्रगतीला कोणीही नुकसान पोचवू शकणार नाही. म्हणून ती लवंगाची सेवा माता लक्ष्मीच्या चरणी नक्की द्या आणि गुरुवारी त्या लवंगा नीट बांधून घ्या. माता लक्ष्मीला प्रार्थना करा, हे माता लक्ष्मी नारायण, माझ्या दारात घरात अखंड लक्ष्मी नांदू दे, माझ्या लेकरा बाळाची प्रगती होऊ दे, माझ्या घरात ऐश्वर्य लाभू दे असे बोलून तुम्हाला या लवंगा तुमच्या तिजोरीत ठेवून द्यायच्या आहेत. खूप सुंदर असा अनुभव येईल. तुमच्या
घरात पैशाविषयी अडचण कधीच येणार नाही. मोठे मोठे स्वप्न तुमचे माता लक्ष्मी नक्की पूर्ण करेल. ही लवंगाची सेवा नक्की करा. आता ही सेवा 12 तारखेला रात्री 10 वाजेपर्यंत महिलांनी केली ना, कारण शुभयोग हा सुद्धा संध्याकाळी सुरू होणार आहे, तो योग पुढे देणार आहे. तर तुम्ही अगदी रात्री 9:30-10 वाजेपर्यंत ही सेवा जरी केली बुधवारी तरी चालणार आहे, कारण याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तसेच या दिवशी आवर्जून तांदळाची खीर देखील माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवा. माता लक्ष्मीला लाल गुलाब किंवा कमळाचे फूल मिळाले किंवा एखादी वेणी मिळाली तर माता लक्ष्मी छान अशी वेणी किंवा फूल अर्पण करायचे आहेत. लाल फूल नक्की अर्पण करा. त्याबरोबरच गणपती बाप्पांना आघाडा मिळाला तर गणपती बाप्पांची आधी सेवा करायची आहे आणि मग आपल्याला माता लक्ष्मीची व इतर देवांची सेवा करायची आहे. गणपती बाप्पांना आघाडा अर्पण करा, दुर्वा अर्पण करा, शमीपत्र, एखादं जास्वंदाचं फूल अर्पण करून माता लक्ष्मीची छान अशी सेवा देखील करायची आहे. त्याप्रमाणे तुम्हाला एक वेळ तरी विष्णू सहस्त्रनाम आवर्जून संध्याकाळी पठण करायचं आहे. तसेच दीपा अमावस्येला आपल्याला या 5 ठिकाणी तरी दिवे आवर्जून लावायचे आहेत. तुम्ही संध्याकाळी जरी लावले तरीही चालेल, पण एक मुख्य दिवा सकाळीच आपल्याला देवघरात लावून ठेवायचा आहे, अखंड चालू ठेवायचा आहे. आणि त्या दिव्यात मी तुम्हाला सांगितलेले 2 लवंगा माटालगत जरी लावलं तरी चालणार आहे. एक दिवा तुळशीजवळ लावायचा आहे. बघा, संपूर्ण जीवनातला अंधार दूर होणारा हा दिवस आहे, म्हणून संध्याकाळी दिवे लागणीला तरी हा उपाय, ही सेवा नक्की आवर्जून करायची आहे. तसेच मासिक पाळीमध्ये या सेवा तुम्हाला करता येणार नाही तर तुम्ही तुमच्या घरातील इतर व्यक्तीकडून या सेवा करून घेऊ शकता. आता बघा, आपल्याला जो पूजेचा शुभमुहूर्त तसेच राहुकाळ हा कधी असणार आहे तर तो आपण बघूया. बघा, दिव्यांची पूजा ही प्रामुख्याने प्रदोष काळात केली जाते. सकाळचे मुहूर्त आणि संध्याकाळचे मुहूर्त असे दोन्हीही मुहूर्त मी तुम्हाला प्रथम सांगते. तर सकाळचा पूजेचा शुभमुहूर्त जो असणार आहे तो सकाळी 6 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत असणार आहे. हा अमृत व शुभ चौघडिया हा काळ अत्यंत पवित्र आहे. यावेळी तुम्ही घरातील स्वच्छता, पितृतर्पण आणि सकाळची नियमित पूजा करू शकता. संध्याकाळी सर्वात शुभ मुहूर्त हा प्रदोष काळात मुख्य दीपपूजनासाठी असणार आहे. तो म्हणजे संध्याकाळी 6:30 ते 8:30 पर्यंत 8:20 पर्यंत हा प्रदोष काळ दीपपूजनासाठी सर्वात श्रेष्ठ आणि अतिशय शुभ मुहूर्त आहे. राहू या छायाग्रह असून तो भ्रम, अडथळे आणि नकारात्मकतेचा प्रतीक मानला जातो. दिवसाचा ठराविक काळ ज्यावर राहूचा प्रभाव असतो त्याला राहू काळ म्हणतात. या काळात कोणतेही शुभ कार्य, नवीन सुरुवात, नामकरण किंवा पूजा करणे टाळले जाते, कारण राहू काळात केलेल्या कार्यात अडथळे येण्याची किंवा अपेक्षित फळ न मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे दुपारी आपल्याला हा जो राहू काळ आहे तर तो टाळायचा आहे. तर या दिवशीचा जो राहू काळ असणार आहे तर तो दुपारी 12:30 ते 2 हा असणार आहे. या 1.5 तासाच्या राहू काळात तुम्हाला चुकूनही पूजा जी आहे तर ती करायची नाही. राहू हा ग्रह असतो, पण तो ब्रह्मांडात नकारात्मकता आणि अनिश्चित ऊर्जा अधिक तीव्र करत असतो. शास्त्रानुसार या काळात केलेली धार्मिक विधी किंवा पूजापाठ तामसिक ऊर्जेने प्रभावित होण्याची शक्यता असते, ज्यामुळे पूजेचे पूर्ण फळ किंवा पुण्य प्राप्त होत नाही. अशा पद्धतीने आपल्याला हे जे काही राहू काळ आहे तर तो टाळून आपल्याला पूजा करायची आहे. यासोबत या दिवशी पितरांची सुद्धा पूजा केली जाते. आता पितरांची पूजा करत असताना तुम्हाला काय करायचं आहे तर पितरांसाठी तुम्हाला अन्नदान करायचं आहे. मग हे अन्नदान तुम्ही मंदिरामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला कुठे गरीब गरजू व्यक्ती असेल तर त्यांना करू शकता, किंवा मग तुम्हाला कावळ्याला, कुत्र्याला दहीभात जो आहे तर तो खाऊ घालायचं आहे. यासोबत आपल्या घरामध्ये पितरांसाठी जो माठ असतो किंवा पाणी जे आपण भरून ठेवतो तिथे तुम्हाला एक दक्षिण दिशेला तोंड करून दिवा अर्पण करायचा आहे. पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या दिवशी स्वतः निवास करत असतात. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी ज्या आहे तर त्या आपल्याला पाळायच्या आहेत. त्यावेळेस त्याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो आपल्याला बघायला मिळत असतो. अशा पद्धतीने ही अमावस्या जी आहे तर ती आपल्याला पूर्णपणे साजरी करायची आहे. तर महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.